नमस्कार भावांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वागत आहे। आता बघा, तुम्हाला जर गावरानी कोंबडी पालन सुरू करत असेल तर याच्यामध्ये हा खूप मेन महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आतापर्यंत मी बनवतो म्हटलं होतं काय, बघा आपण व्यवसाय सुरू कोणत्या महिन्यात करायचा जेणेकरून आपण नुकसानमध्ये गेलो नाही पाहिजे। तर बघा भावांनो, तुम्ही आज आता मी 9 मार्च आहे आजची तारीख, 9 मार्चला मी व्हिडिओ बनवतो। तर भावांनो बघा, आपल्याला 10व्या महिन्यात अंडे आले पाहिजे अशा नियोजनाने बांधा। आणखी दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात एक गावरानी व्यवसायामध्ये असा आहे, आता अंडे विक्री कमी होऊन येते, तर त्याच्यामुळे मित्रांनो अंडे विक्री कमी होत असल्यामुळे मांस विक्री चालू राहते, पण अंडे विक्री, कारण का जास्तीत जास्त हा व्यवसाय अंडे विक्रीसाठी पुरवठते। याच्यावर मागे एक व्हिडिओ बनवलेले आहे, ते पण तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर। तर मित्रांनो, अंडे विक्रीसाठी हा व्यवसाय पुरवठते। तर आता जसं हे तलंग दिसत असेल तुम्हाला, हे कोंबडी आहे आपली, हे झाली आहे 2-2.5 महिन्याची। आता हे 8व्या-9व्या महिन्यात इन अंड्यावर, पण मित्रांनो त्या अंड्यावर येऊन काही फायदा नाही आहे, कारण का बघा तोपर्यंत अंड्याची डिमांड वाढत नाही। जेव्हा आपला पावसाळा सुरू होते, पावसाळा सुरू झाल्यानंतर जसं 9व्या महिन्यापासून 9व्या-10व्या महिन्यापासून आपल्या अंड्याची डिमांड चालू होते। 4 ते 5 महिने ह्या व्यवसायामध्ये एवढ्या अंडे विक्रीतून तुम्ही 7-8 महिन्याचे प्रॉफिट, 7-8 महिन्याचे जे नुकसान आहे ते ह्या 7-8 महिन्यात कव्हर करून याच्यात चांगला प्रॉफिट कमवू शकता। आता माझी अंडी विक्री पूर्ण झालेली आहे, जसं तुम्हाला दाखवतात आहे बा, हे पूर्ण ज्या कोंबड्या आहे याच्यात खूपसा कोंबड्या मी विकलेल्या आहे। आता हे जे बॅच आहे हे आता विकणार नाही आहे कोणी काही पण झालं तरी, कारण का बघा यांच्यासाठी हे बॅच जे आहे मी तयार केलेली आहे, हे माझी पावसाळ्यामध्ये अंडे देईन किंवा आली वेळ तर 8व्या महिन्यापासून। गावरानी कोंबडी ही एक गोष्ट लक्षात ठेवा, गावरानी कोंबडी ही 5 ते 6 महिन्यात अंडे देणं चालू करते। तर तुम्ही तसानुसार व्यवसायाच्या नियोजन बांधा। म्हणजे असं मी म्हणतो तुम्हाला की आता तुम्ही एप्रिल महिना सुरू आहे, तर तुम्ही एप्रिल महिन्यात बॅचा बोलून टाका, एप्रिलमध्ये तुम्हाला 10व्या महिन्यापासून अंडे भेटणं सुरू होऊन जाईल। पण जे 6 महिन्याचे जे व्यवसाय आपण सुरू करणार आहोत, तर 6 महिन्यामध्ये काय होणार आहे भावांनो, तुम्हाला स्वतःच्या घरून खर्च लागणार आहे। बघा आणखी दुसरी गोष्ट एक सांगू का भावांनो, जर तुम्ही गावरानी व्यवसाय करत असाल ना, तर बघा त्याच्या चारा तुम्हाला दिसत असेल इथून, बघा हे बी चारा दिसत असेल, हे तांदूळ आपला जर गावरानी करत असाल भावांनो, कोणाला फसवायचं नाही ह्या व्यवसायामध्ये। आता बघा माझ्या ह्याच्यामधलाच किस्सा आहे की कोणी कसं आहे, फीडवरचे गावरानी कोंबडी दिले तर मित्रांनो भावांनो समोरच्या व्यक्ती ओळखून घेते। तर तुम्ही हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। हे बघा, हे आपलं पूर्ण फार्म पाणी वगैरेची व्यवस्था आहे। बट आता तुम्हाला जो मेन मुद्दा आहे की गावरानी व्यवसाय सुरू कोणत्या महिन्यात करायचा, सुरू या महिन्यात करायचं का, जेणेकरून आपल्याला 10व्या महिन्यात अंडे भेटायला पाहिजे। 10व्या महिन्यात अंडे भेटले तर त्याच्यानं काय होते, 10व्या महिन्यात अंडे भेटणं सुरू केले की आपल्याला 10व्या महिन्यापासून प्रॉफिट येणं सुरू होऊन जाते। कारण का हा व्यवसाय तुम्ही मांस विक्रीसाठी तर सहसा करू नाही शकत। तुम्हाला याच्यासाठी भावांनो मांस विक्री हा एक साईड असल्यासारखा आहे, पण तुम्हाला याला अंडे विक्री करायला चांगला प्रॉफिट राहते। जसं आता बघू शकता माझ्याकडे पहिले 100 ते 150-150 कोंबड्या आसपास होत्या, तर भावांनो अंडे तरी 30च येत होते। आता एवढ्या कोंबड्यात पण अंडे 30च येते। तर माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्ही समजले का बा, तुम्ही छोटा करा किंवा मोठा करा, पण भावांनो अंडे तेवढेच येते। यांना खायला चांगलं भेटलं तर मित्रांनो 100 कोंबड्या मागा आरामात तुम्हाला 40 ते 50 अंडे येऊ शकते। तर मित्रांनो तुम्ही अगोदर माझ्या म्हणणं आहे 100 कोंबड्यापासून व्यवसाय सुरू करा, आणि त्याच्यासोबत गावरानी पिल्ले पण विक्री करा, जसं की पिल्ल्याच्या विक्रीमध्ये आपल्याला चांगला प्रॉफिट होऊ शकते। हे बघा, आता काही नुकसान असं पण होतं आपलंवाला, तुम्हाला दाखवतो। हे बघा, या टोपल्यामध्ये कोंबड्या बसलेल्या आहे। आता इथे पिल्ले निघणं सुरू आहे, पण हे कोंबडी जी आहे हे कंटिन्युअसली इथे येऊन बसते। तर भावांना आता हिचं थोडंसं नियोजन, आता काही टाईमसाठी हिला इथे ठेवून देतो। तर भावांनो काही गोष्टी खूप जास्त लक्षात ठेवावं लागते, याच्यात खूप काही त्रास नाही याच्यामध्ये, पण थोडाफार आहे। तर आता तुम्हाला नियोजन समजलं असेल तर कोणत्या महिन्यापासून सुरू करायचं ना, काही राहिलं कंप्लेंट राहिली तर नक्की मला कमेंट करा। हे बघा, आता काही अंडे आपल्या मशीनमधून निघत आहे, मी माझ्या स्वतःसाठी 400 पिल्ले काढतो ह्या महिन्यामध्ये, म्हणजे जेणेकरून मला 8व्या-9व्या महिन्यापासून अंडे येणं सुरू होऊन जाईल। हे बघा, आता इथे पिल्ले निघणं सुरू झालेले आहे याच्यामध्ये। पण हे गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल, याच्यात काही खडकनाथ पण होते आपल्यावाल्या कोंबड्या, त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। हे बघा, आता हे अंडे द्यायला आलेलं आहे पूर्ण कोंबड्या, हे बघा इथे वगैरे।